आज आपण ज्योतिर्लिंगामधलं जे 5वं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग याची कथा बघणार आहोत। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जयिनी महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्ले वैद्यनाथंच दाकिन्य भीमाशंकरम। अशा प्रकारे हे 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मेरूच्या पायथ्याशी परळी शहर वसलेलं आहे आणि त्या मेरूच्या पायथ्याशीच हे ज्योतिर्लिंग स्थापित आहे। ह्या ज्योतिर्लिंगाची पुरातन कथा अशी आहे की रावणाची माता केकसा हे महान शिवभक्त होती आणि तिने रोज शिवपूजन केल्याशिवाय जेवण करत नव्हती, अन्न ग्रहण करत नव्हती। म्हणून रोज तिने हिमालयामध्ये जायचं, कैलासमान शिखरावर जाऊन पूजन करून पुन्हा येऊन जेवण करायचं। रावण आईला म्हणू लागला, आई रोजच तुला पूजनावून येऊन उशीर होतो आणि जेवायला रोजच उशीर होतो, मी काय करतो कैलासाला जाऊन महादेवाची आराधना तपश्चर्या करून मी महादेवालाच लंकेत घेऊन येतो। लंकेमध्ये शिव मंदिर नव्हतं म्हणून तिला कैलास मानसरोवर पूजेला जावं लागत होतं। मग रावण घरी येऊन निघालेला आहे आणि कैलासावर गेला आणि शिव आराधना करू लागला। शिव आराधना बऱ्याच प्रकारे केली पण शिव काही प्रकट झालेले नाहीत। पुन्हा त्यानं होम पेटवायचा उन्हाळ्याच्या दिवसात आणि त्याच्यामध्ये आहुती टाकायची। त्याच्यानंतर पुन्हा कठोर तपश्चर्या सुरू केली। चारी बाजूला अग्नी लावायचा आणि मधी उभा राहून परमात्म्याचे नामस्मरण करायचं, आळवायचं। रावण हा ज्ञानी होता त्यामुळे त्याला मंत्र सगळे माहीत होते। पुन्हा हिवाळ्यामध्ये तो थंड पाण्यात उभा राहून शिव आराधना करायचा, पावसामध्ये उभा राहून शिव आराधना करायचा, परंतु शिव काही प्रगट झालेले नाहीत। दुष्टाला लवकर शिव प्रगट होत नाहीत। अंतकरण जर निर्मळ असेल तर देव लवकर प्रगट होतो असं म्हणतात, तर शिव प्रगट झालेले नाहीत। त्याच्यानंतर त्यानं पार्थिव लिंग निर्माण केलं आणि ती पार्थिव लिंगाचं पूजन केलेलं आहे आणि शिवाला प्रगट होण्यासाठी आव्हान केलेलं आहे, पण शिव काही प्रगट झाले नाहीत। पुन्हा त्यांनी त्या लिंगावर ह्या दशाननाला 10 मुख होते, त्याच्यातलं एक मुख त्यानं कापलं आणि त्या पिंडीवर वाहिलेलं आहे। पुन्हा दुसरंही मुख कापलं आणि पिंडीवर वाहिलं, तिसरं कापलं पिंडीवर वाहिलं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं, 9ही मुख कापले आणि त्या पिंडीला अर्पण केलेले आहेत, तरीही शिव प्रगट झाले नाहीत। जेव्हा त्यानं शेवटचं एकच शिर त्याला राहिलं आणि ते कापून वाहण्यासाठी तलवार उचलली, तेव्हा मात्र त्या पार्थिव लिंगामधून परमात्मा प्रगट झाले आणि त्याला थांबवलेलं आहे। थांब रावणा, काय पाहिजे तुला, का असं अघोर तपश्चर्या करतोस असं विचारल्यानंतर रावण म्हणू लागला, महादेवा तू माझ्या लंकेत यावास, तुला मी घेऊन जाण्यासाठी आलो आहे। माझ्या आईला शिवपूजा करण्यासाठी लंकेमध्ये शिवलिंग नाही। तेव्हा महादेवानं आत्मलिंग काढून रावणापाशी दिलेलं आहे। रावणानं ते लिंग हातावर घेतलेलं आहे, परंतु रावणाचे 9 शिर काटले गेलेले होते, ते त्या शिव परमात्म्यानं परत जोडले। म्हणून शिर जोडणारा हा वैद्य म्हणून त्याचं नाव वैद्यनाथ आहे। हा डॉक्टर शिर जोडणारा वैद्य म्हणून ह्या देवाचं नाव वैद्यनाथ पडलेलं आहे। या मेरूच्या डोंगरामध्ये अनेक वेगवेगळे वन औषधी आहेत, म्हणून सुद्धा ह्या क्षेत्राचं नाव, ह्या देवाचं नाव वैद्यनाथ पडलेलं आहे। हा लिंग हातावर घेऊन जात असताना सर्व देवांना ही वार्ता कळाली आणि देव चिंतित झाले, हा राक्षस आहे आणि ह्यानं जर लिंग लंकेमध्ये नेलं तर सगळीकडे उत्पात माजविल, हा सगळ्यांना त्रास देईल हा। म्हणून सगळे देव काळजीत होते। तिथं गणेश पण उपस्थित होते। गणेश उठले आणि
विघ्न हरता देव, बुद्धी सागर देव गणेश उठलेले आहेत आणि मी बघतो म्हणून तिथून निघालेले आहेत. ज्या रस्त्याने रावण चाललेला आहे त्याच रस्त्यामध्ये गणेशानं गुराख्याचं रूप घेतलं आणि गायी राखू लागले. आणि रावण तिथं आल्यानंतर रावणाला मूत्र लागलेलं आहे आणि मूत्रशंका हातावर लिंग घेऊन कशी करावी म्हणून तो रावण त्या गुराख्याला म्हणू लागला, ए तू कोण आहेस रे आणि इथं काय करतो सारण्यामध्ये. तेव्हा ते गुराखी म्हणू लागला, मी इथं गुरे राखतो म्हणे, गायी राखीत आहे. तेव्हा रावण म्हणला, हे लिंग थोडा वेळ लघुशंका येईपर्यंत घेतोस का. तेव्हा तो गुराखी म्हणला, घेईल, परंतु लवकर ये बरं का परत. लवकर जर नाही आलास तर माझ्या गायी खूप चपळ आहेत आणि त्या रानोमाळ पळतात, मला गायी वळवाव्या लागतात, लघुशंका करून लवकर ये. रावण लघुशंकेला गेला आणि पूरचे पूर वाहू लागले तरी रावणाची लघुशंका थांबत नव्हती. हा जो गुराखी होता त्यानं लिंग हातावर घेतलं होतं तेव्हाच त्यानं सांगितलं होतं, हे राक्षसा, मी तुला 3 वेळा हाक मारीन, जर परत लवकर नाही आलास तर हे लिंग मी जमिनीवर ठेवीन. रावणाला पहिली हाक मारलेली आहे त्या गुराख्यानं, ए राक्षसा, तुझं लिंग सांभाळ, माझ्या गायी दूर गेल्या रे, लवकर ये असं म्हणून. तो रावण काहीच न बोलता हस्तशंकेनं थांब थांब म्हणू लागलेला आहे. पुन्हा त्या गुराख्यानं दुसरी हाक मारली, ए राक्षसा, ही जडची जड लिंग आहे रे, मला काय पेलवत नाही, एवढं जड लिंग तू कुठून आणलंस, लवकर ये, मला ह्याचं ओझं झालेलं आहे आणि माझ्या गायी पण दूर गेलेल्या आहेत, तू लवकर ये असं म्हणून त्या गुराख्यानं त्या राक्षसाला हाक मारलेली आहे. पुन्हाही तो हस्तशंकेने थांब म्हणू लागला, परंतु त्या गुराख्यानं तिसरी हाक मारली आणि हे राक्षसा, तुझं लिंग सांभाळी असं म्हणून जमिनीवर ठेवलेलं आहे. तो रावण अपवित्र अवस्थेतच पळू आलेला आहे आणि ते लिंग उपटू लागला. पण लिंग काही उपटत नव्हतं, ते प्रतिविषयी एक जीव झालेलं होतं. उपटण्याचा खूप प्रयत्न केला, सगळं बळ लावून ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला, पण लिंग काही उपटलं गेलं नाही. त्या रावणाला त्या गुराख्याचा राग आलेला आहे. तो उभा राहून गुराखी कुठं आहे म्हणून बघू लागला, पण गुराखी गुप्त झालेला होता. गायी सुद्धा दूर दूर पळत गेलेल्या त्या रावणाला दिसल्या. एक गाय वरी दिसली होती म्हणून रावण पळत गेला आणि आपल्याला आलेला क्रोध त्या गायीवर काढण्यासाठी गायी जमिनीत गडप होऊ लागलेल्या होत्या. एक गाय वरी होती, तिचा कान धरून त्यानं जमिनीच्या वरी उपटून काढण्याचा प्रयत्न केला. ती गाय गुप्त झाली, परंतु त्या गायीच्या कानाचे एक शिवलिंग तिथं तयार झालेलं आहे. तेच शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात आहे. इथं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे आणि तिथं गाय जिथं गुप्त झाली तिथं गोकर्ण महाबळेश्वर हे ज्योतिर्लिंग, हे शिवलिंग स्थापित आहे. हे परळी क्षेत्र परम पावन आणि पुनीत आहे. ह्या क्षेत्रामध्ये मार्कंडेयानं आपल्या आई वडिलाला, एकुलता एक होता मार्कंडेय, आणि आई वडिलाला 14 वर्षानंतर मार्कंडेयाचं मरण आहे असं भविष्य सांगितलेलं होतं नारद मुनींनी. आई वडिलाला खूप दुःख झालेलं आहे आणि आई वडिलाचं दुःख निवारण करण्यासाठी ह्या मार्कंडेयानं ह्या परळी क्षेत्रामध्ये येऊन शिव आराधना केली आणि शिवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे आणि 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्पापर्यंत प्राप्त केलेलं आहे. ह्या परळी क्षेत्रामध्येच मार्कंडेय तीर्थ म्हणून एक सरोवर आहे. ह्या परळी क्षेत्रामध्येच सत्यवान आणि सावित्री सुद्धा, नारायण डोंगर म्हणून आहे, तिथल्या वडाची पूजा सावित्रीने केलेली आहे आणि सत्यवानाला यमापासून सोडून आणलेलं क्षेत्र ठिकाण हे परळी आहे. श्रेय आणि चांगुना, श्रेय राजाची राजधानी सुद्धा ही परळीच आहे आणि चांगुनेनं आतिथीला आपला मुलगा दिलेला आहे, भोजन दिलेलं आहे मुलाचं, आणि ती मुलगा त्या आतिथीनं शिवानं प्रगट होऊन त्या चांगुनेला परत दिलेलं ठिकाण सुद्धा हे परळी क्षेत्रच आहे. अशा प्रकारे हे ज्योतिर्लिंग स्वरूपात गणेशानं आणलेलं परळी क्षेत्र आहे आणि त्या गणेशाचं नाव
त्या गुराख्याचं नाव वैजू होतं आणि वैजू साठी आलेला नाथ म्हणून वैजनाथ आणि वैद्य शिर जोडले रावणाचे म्हणून वैद्यनाथ अशा प्रकारे हे ज्योतिर्लिंग स्थापित झालेलं आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा.